सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून सगळे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. मग रोहित आणि राणीचं आय हेट यू आणि आय लव्ह यू अखेर संपलं आणि शेवट आय लव्ह यूने झाला. आणि रोहितनं तिला उचलली आणि बेडवर आणून ठेवली आणि म्हणाला, आराम कर, नाहीतर तुला खूप त्रास देईन. असं म्हणून तिच्या टी शर्टमधून हात घातला आणि तिच्या छातीवर हात ठेवला. ती दचकली आणि खूप हसून म्हणाली, नको, आज त्रास नको, कारण मला खरंच त्रास होतोय. तरीही मी अभ्यास करत होते. पण तुम्हाला माझी किती काळजी आहे हे बघितलं आणि भारावून गेले. मला कोणत्या वेळी काय हवं असतं हे आता तुम्हाला चांगलंच कळायला लागले. आणि तुम्हीही झोपा. असं म्हणून तिनं त्यालाही जवळ ओढून घेतला आणि दोघेही झोपले. मग सकाळ झाली, दुसरा दिवस उजळला. जानकीनं घटाची पूजा केली आणि माळ घातली आणि सगळ्या घरानं त्या पूजेमध्ये सहभाग घेतला. डायनिंग टेबलवर रोहित सगळ्यांसमोर चर्चा करत म्हणाला, बाबा, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मी म्हणतोय ते ट्रस्ट उघडण्याची आयडिया आहे आणि त्याला नाव काय द्यायचं सांगा ना. सगळी लिगली प्रोसेस पूर्ण होत आली आहे आणि नवीन ऑफिसही बनतंय आणि माझ्या डोक्यात एक नाव आहे, ते सांगू का? आणि राहुल म्हणाला, हो सांग ना. आणि रोशन म्हणाला, मी सांगू का दादाच्या डोक्यात काय आहे? रोहित म्हणाला, सांग बरं. आणि रोशन हसून म्हणाला, राणी. असंच नाव द्यायचं आहे ना तुला? काय रोहित दादा, तुझ्या मनात असंच आहे ना? आणि रोहितनं त्याच्या डोक्यात टपली मारली आणि म्हणाला, चूक. आणखीन कोणी सांगताय का की मी माझं नाव सांगू? आणि राहुल म्हणाला, ठीक आहे, आधी तुझं नाव सांग. आणि रोहित म्हणाला, ममता, आपल्या आजीचं नाव. किती छान नाव आहे ना? आणि मल्हारराव ते ऐकून भारावून गेले आणि म्हणाले, वा, खूप छान आयडिया आहे रोहित. आणि या एकाच कामाच्या निमित्तानं माझा भाऊ आणि माझी आई कायम जिवंत राहतील. आणि आता सगळ्यांनी त्या नावासाठी टाळ्या वाजवल्या. आणि रोशन थोडंसं तोंड वाईट करत म्हणाला, मला तर वाटलं दादा बायकोचं नाव देईल. आणि दादा तर प्रत्येक वेळी गुगली टाकतो आणि नवीनच काहीतरी समोर आणतो. दिसायला दिसतं सोपं, पण एक वळण घेतलं की पूर्ण नवीन नजारा असतो आणि धक्क्यांवर धक्के देतो. सोनम म्हणाली, रोशन, तुला कधी सुचतं का रे असलं काही? सतत मस्करी करत बसतो. आणि आता फॅक्टरी सांभाळायला दिली तर कशी सांभाळतोय काय माहीत? रोहित म्हणाला, सोनम तो उत्तम फॅक्टरी सांभाळतोय. आणि जानकी म्हणाली, फक्त फॅक्टरी, कारखाना, राजकारण सांभाळणं याला महत्त्व नाही, तर बाहेरच्या कामासोबत आपण आपली बायको कशी सांभाळतोय हेही महत्त्वाचं आहे. बाहेरची लाईफ, घरातली लाईफ दोन्हीही हेल्दी पाहिजेत. आणि हे मी तुम्हा तिघांनाही सांगते, समजलं? आणि मल्हारराव म्हणाले, रोहित, तुझं कॉलेजकडे पण लक्ष राहू दे. आणि रोहित म्हणाला, हो बाबा. आणि आता तिघाही सूर्यवंशी पुत्रांना आपले आपले बिझनेस आणि धंदे वाटूनच दिले होते. जे काही कारखाने होते ते राहुलकडे होते आणि पतवाड्यांचे हिशोबही तोच बघायचा. आणि रोहितकडे कॉलेज, त्याचं राजकारण आणि सगळे पेट्रोल पंप यांचे हिशोब. आणि रोशनकडे दूध डेअरी, फार्म हाऊस आणि फॅक्टरी. तिघांचीही कामं उत्तम सुरू होती. आणि आता कुठे राहुलचा लोड कमी झाल्यासारखं वाटत होतं जेव्हा त्याच्या मदतीला 2 भाऊ आले. आणि रोशन जानकीला म्हणाला, आई, मी माझ्या बायकोकडे छान लक्ष देतो गो, विचार तिला, मी अजिबात तिच्याकडे दुर्लक्ष करत नाही. आणि सोनम म्हणाली, हो, तुझं माझ्याकडे लक्ष आहे मला माहीत आहे, पण रोहित दादांसारखं छान छान आयडिया तुला कधी सुचणार सांग? रोशन म्हणाला, कधीच नाही सुचणार. आणि सगळे म्हणाले, का असं बोलतोस? आणि रोशन म्हणाला, कारण या सगळ्या नव्या नव्या आयडियांचं कॉन्ट्रॅक्ट आम्ही मधल्या बंधूंना दिलेलं आहे. होणार रे रोहित दादा, आणि त्यामुळे आम्ही काही बघत नाही. चला आता नाश्ता वाढा. असं म्हणून त्यानं पळवाट शोधली. आणि राहुल म्हणाला, रोहित, तुझ्या ट्रस्टच्या जोडीला मला असं वाटतं की आपण एखादा आश्रमसुद्धा सुरू करावं. बोल, काय म्हणतोस? आणि त्या आश्रमाला मी आईचं नाव देणार आहे, जानकी, सगळ्यांवर प्रेम करणारी जानकी. आणि रोशन म्हणाला, हां, आणि कान पकडून शिक्षा करणारी सुद्धा जानकी. आई, तू आम्हा तिघांना शिक्षा केली, मी हे विसरलो नाही. तसं जानकीनं रोशनच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, रोपटी वाढवताना त्यांना खत, पाणी आणि ऊनही लागतं. आणि ज्या पालकांना कळतं ना आपल्या छोट्या छोट्या मुलांना मोठं करताना किती ऊन द्यावं,
किती शिस्त द्यावी, किती लाड करावेत. त्यांचीच मुलं मोठी होतात आणि आकाशात भरारी घेतात त्या वटवृक्षासारखी, नाहीतर कुंडीतली रोपटी मोठी होत नाहीत. आणि रोशन म्हणाला, पटलं मातोश्री, पटलं. तू समजावून सांगितलं आणि आम्हाला पटलं नाही असं होत नाही. मग सर्वानुमते ममता आणि जानकी या नावावर शिक्कामोर्तब झालं आणि रोहित पुढच्या कामाला लागला. पण त्यानं जाताना राणीला स्ट्रिक्टली सांगितलं होतं की आजही कॉलेज राहू दे, काही गरज नाही कॉलेज जाण्याची, घरीच अभ्यास कर. आणि तिकडं मेघना मात्र राणी कधी येते आणि मी कधी तिची फजिती करते याची वाटच बघत होती. आता संध्याकाळी घरी येताना पुन्हा सिग्नलवर त्याला तोच छोटा मुलगा दिसला रोहितला, आणि आज त्याच्याकडे कानातले होते विकायला. रोहितनं त्याची चौकशी केली. शाळेत जातो ना ते विचारलं आणि तो मुलगा म्हणाला, हो साहेब जातो मी शाळेत. आणि आता जास्त काय नाही, पण खूप सगळे पैसे दिले आणि रोहितनं ते एकच लॉंग कानातलं घेतलं राणीसाठी आणि घरी येऊन तिला सरप्राईज देण्यासाठी टेबलवर ठेवलं आणि फ्रेश व्हायला गेला. आणि राणी नेमकी आली. तिनं ते बघितलं आणि हातात घेतलंसुद्धा आणि तिला फार आवडलं आणि तिनं तिच्या कपाटात ठेवून दिलं. रोहित परत आला. सगळ्यांचं जेवण झालं आणि ते दोघे पुन्हा झोपायला आले आणि त्यानं ते बघितलं तर ते कानातलं कुठेच दिसेना. त्याला तर राणीला सरप्राईज द्यायचं आणि होतं आणि हे गेलं कुठं. आणि तो म्हणाला, राणी मी एक गोष्ट आणली होती, तुला सापडली का? आणि राणी मुद्दाम म्हणाली, कोणती? मला नाही माहीत. आणि थोडी हसली आणि ती हसली तसं त्याला डाऊट आला आणि म्हणाला, आगाऊ कुठली, चल दाखव कुठे आहे ते आणि कशाला हात लावला, मी देणार होतो ना तुला. राणी तरीही म्हणाली, नाही सर, मला नाही माहीत, मी नाही घेतलं. रोहित म्हणाला, थांब, तू अशी नाही ऐकणार. असं म्हणून त्याने तिची पर्स घेतली आणि शोधायला लागला आणि म्हणाला, पटकन सांग नाही तर मी सगळी पर्स ओतून देईन. तशी राणी हसली आणि म्हणाली, शोधा शोधा, तिथेच शोधा. पण सर, पर्समध्ये काहीच नाही, ते सगळं ते माझ्याकडे आहे आणि मी ते इथे लपवलं आहे. असं म्हणून राणीनं तिच्या ब्राकडे इशारा केला आणि रोहितने तिच्याकडे थोडंसं रागात पण मस्तीखोर नजरेनं बघितलं आणि म्हणाला, आगाऊ कुठली, आणि आता ते कानातलं कसं घ्यायचं हे नक्कीच मला माहीत आहे. असं म्हणून तो तिच्या पाठीमागं लागला आणि त्यानं ती पर्स तिथंच फेकली. तशी राणीनं धूम ठोकली आणि बाहेर पळाली. आणि रोहित तिच्या मागे मागे, राणी थांब, राणी थांब म्हणतोय ना, असं म्हणून पळत होता. आणि इतक्यात राणी घुसली सपनाच्या रूममध्ये आणि रोहितला आतमध्ये जाता येईना, कारण तिथं गोंधळ केला तर बेबी उठेल आणि तुला नंतर दाखवतो. असं म्हणून रोहित परत फिरला आणि रोशन त्याला धडकला आणि म्हणाला, तुम्हा दोघांचं पुन्हा सुरू झालं का लहान मुलासारखं? काय दादा, तू असा करशील तर मी तुझ्याकडून काय शिकणार? आणि रोहितनं डोक्यात टपली मारली त्याच्या आणि म्हणाला, गप्प बस, उलट तूच मला सगळं शिकवलं, तू माझ्यापेक्षा खूप पुढचा आहेस. आणि रोशन म्हणाला, हो, माझ्या पाठीमागून रोमॅन्स शिकला आणि माझ्या पुढे तुमची गाडी गेली, पण असू द्या, आय एम हॅपी फॉर यू. आणि चल, दादानं बोलवलंय. रोहित म्हणाला, कशाला? रोशन म्हणाला, आता हे तर थोरले बंधूच सांगतील, चला. असं म्हणून ते दोघे राहुलकडे दुसऱ्या रूममध्ये गेले आणि राहुल त्या दोघांना म्हणाला, बसा, मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि रोशन म्हणाला, ए दादा, काहीही बोलण्याआधी आधी मला सांग, आपलं बेबी घरात आलं पण त्याची पार्टी केली नाही आपण, तू पार्टी कधी देतोस ते बोल. आणि तू पार्टी द्यायची असं मी यासाठी म्हणतोय की जर पुन्हा काही कमी जास्त झालं ना तर सगळे जबाबदारी तू घ्यायची, आईचा ओरडा खाण्याची. आणि राहुल म्हणाला, करूया, नक्की करूया, उद्या डन, जर तिघांनाही वेळ असेल तर. आता तिघांनीही हो म्हटलं. उद्याच वेळ काढूया असं त्यांचं ठरलं, पण आता वेळ मिळेल तेव्हा खरं. मग राहुलने त्या दोघांसोबत खूप महत्त्वाची चर्चा केली, नेहमीसारखीच. जी काही नवी क्षेत्र विकत घेतलं तीनही सुनांच्या नावावर आहे, तिथं काय करूया असा विचार करायला लागले. आणि इकडे सपना राणीला म्हणाली, राणी अगं काय झालं, इतकी का घाबरत पळत आली? आणि राणी आता काय सांगावं म्हणून गप्प बसली आणि म्हणाली, काय नाही ताई, असंच. सपना हसली आणि म्हणाली, मला माहीत आहे, रोहित भाऊजींपासून वाचतेस ना, पण कुठपर्यंत, कधीतरी बेडरूममध्ये जावंच लागेल की. आणि राणी हसली आणि म्हणाली, हो ते मान्य आहे, पण थोड्या वेळाने त्यांचा राग शांत झालेला असतो ना आणि मूड चेंज झालेला असतो. पण ताई, जेव्हा ते अपसेट असतात किंवा रागवतात आणि त्याच वेळी त्यांच्या हातात सापडलं ना, मग काही खरं नसतं. तशी सपना खूप हसली
मग राणी थोडा वेळ तिथेच रेंगाळली. मग तिने आता रोहित गेला असेल म्हणून हळूच रूमच्या बाहेर डोकावलं. तसं तिथेच दबा धरून बसलेल्या रोहितनं तिचे केस पकडले आणि दुसरा हात तोंडावर ठेवला, ती ओरडू नये म्हणून, नाहीतर अख्खं गाव ओरडून मदतीसाठी बोलवलं असतं. आणि तशीच तिला ओढत ओढत बेडरूममध्ये घेऊन आला आणि राणी म्हणाली, आता मी मेले. आणि त्या दोघांची ती मस्ती बघितली आणि सपनाची आई हसून म्हणाली, काय बाई लहान मुलांसारखं चाललेलं असतं या दोघांचं. कधी किती भांडतात, अगदी टोकाचं, तर कधी कुत्र्या मांजरासारखी कळवंड करतात. सपना म्हणाली, मग आता सांग, तुला राणी कमनशिबी वाटते का रोहितसोबत लग्न झालं म्हणून? ते अयोग्य की योग्य सांग बरं मम्मी. तिची मम्मी आता सुद्धा शहाणी होतीच की. आणि ती म्हणाली, नाही गं, माझा अंदाज चुकीचा आहे. खरं तर संसारामध्ये उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असं सुरूच राहतं. नवरा बायको कधी भांडणार, हसणार, एकमेकांवर प्रेम करणार आणि असाच संसार तडीस लागतो. मग आता रोहितनं राणीला बेडरूममध्ये नेली आणि म्हणाला, आगाऊपणा करतेस का? आणि ती हात जोडायला लागली आणि म्हणाली, सॉरी, सोडा ना, दुखते. आणि रोहितनं तिच्यासमोर हात केला आणि म्हणाला, आधी त्या इयरिंग इकडे दे. आणि राणी थोडीशी हसली आणि म्हणाली, काय सर, आता तुम्हाला इयरिंग काढून घ्यायला लाज वाटते का? घ्या ना तुम्हीच, असं ती हळूच लाजून म्हणाली आणि वरच्या जाताने खालचे ओठ चावत त्याच्याकडे रोमॅन्टिक नजरेनं बघायला लागली. आता त्यानंही तिच्या टी शर्टमधून दिसणाऱ्या छातीकडे थोडंसं डोकवलं आणि तिला सोडून दिली आणि म्हणाला, नको, तू आजारी आहेस. आणि तो निघाला इतक्यात राणी दोन्ही हात पसरून त्याला आडवी गेली आणि म्हणाली, थांबा, आज नाही झोपायचं. आता मी बरी झाली, मी कॉलेजला जायचं नाही. हे तुम्ही म्हणालात, मी ऐकलं की नाही, पण आज मी नाही ऐकणार. आणि रोहित म्हणाला, मग काय करायचं? तुला त्रास होत नाही ना? आणि ती म्हणाली, हा त्रास होत नाही, पण तुम्ही दिलेला त्रास मला आवडेल. असं म्हणून ती पटकन त्याच्या मिठीत गेली. आणि आता त्यानंही लाईट ऑफ केली आणि डीम लाईट लावली आणि त्या मंद प्रकाशात ते दोघे पुन्हा एकदा एकमेकांना प्रेम करून सुखी करायला लागले. रोहितनं पुन्हा तिच्या टी शर्टमधून हात घातला आणि ते इयरिंग काढले आणि हळूच तिच्या कानामध्ये घातले. मग या कानावर एकदा, त्या कानावर एकदा असं त्यानं किस केले आणि ती शहारून गेली. आणि मग दोघांनीही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला आणि झोपी गेले. मग दुसऱ्या दिवशी मात्र राणी कॉलेजमध्ये गेली आणि जी हवी होती ती संधी मेघनाला मिळाली. आणि तिनं अचानकच शिपायाला तीनही क्लासमध्ये जाऊन सांगायला लावलं की सगळ्यांनी बाहेर या, प्राचार्य आणि मेघना मॅडम यांना काहीतरी बोलायचं आहे सगळ्यांशी. आता सगळे बाहेर आले आणि मेघना म्हणाली, हे बघा, कॉलेजमध्येच माझी रिंग हरवली आहे आणि ती रिंग साधीसुधी नाही, तर डायमंड रिंग आहे, जवळजवळ 3 लाखाची. तर कोणाला सापडली असेल तर द्या, मी त्याला बक्षीस देईन. आणि आता सगळेजण कुजबूज करायला लागले आणि एकमेकांकडे बघायला लागले. पण आता ती रिंग कोणाला सापडलीच नव्हती, तर ती देतील कुठून? सगळे गप्प होते. मेघना म्हणाली, हे बघा, खरं खरं बोला, मी खरंच तुम्हाला बक्षीस देईन. जर तुम्ही नाही बोललात तर मात्र मला तुमच्या बॅग, पर्स चेक कराव्या लागतील. आणि आता हिची ती रिंग, हिची ती असली भाषा, कसली भाषा, असं वाटून राणी म्हणाली, मॅडम, पण असंही होऊ शकतं की तुमची डायमंड रिंग कॉलेजच्या बाहेर हरवली असेल आणि तुम्ही ती कॉलेजमध्ये शोधत आहे. जर ती इथे हरवली नसेल तर कशी सापडेल? आणि मेघना म्हणाली, राणी, रिंग इथेच हरवली आहे म्हणूनच मी कॉन्फिडन्सनं बोलते. आणि सगळ्यांनी ऐका, स्वतःच्या मेंदूवर जोर द्या आणि मला सांगा की माझी रिंग कोणाला सापडली. पण आता कोणाकडेच ती रिंग नव्हती. आणि मेघना म्हणाली, ठीक आहे, मग आता सगळ्यांच्या पर्स चेक होतील, तुम्ही सगळे इथेच थांबा. असं म्हणून दुसऱ्या एका प्रोफेसरला शिपायाला तिनं सगळ्यांच्या पर्स चेक करायला सांगितल्या, तेही सगळ्यांसमोर. आणि अरे बापरे, राणीच्या पर्सची बारी आली आणि तिची पर्स चेक झाली आणि त्यातून नेमकी मेघनाची रिंग पडली आणि सगळेजण चकित झाले. राणीला सुद्धा स्वतःला धक्का बसला आणि मेघना ती रिंग हातात घेऊन म्हणाली, राणी, तुला हे शोभतं का? माझी रिंग तुला सापडली होती तर ती का नाही दिली? याचा अर्थ काय होतो राणी, हे तुला कळतंय का? तशी राणी चकित होऊन म्हणाली, नाही नाही, मला रिंग सापडलीच नव्हती, तर मी कशी म्हणणार होते की ती माझ्याकडे आहे? आणि मेघना म्हणाली, अच्छा, तुला रिंग सापडली नाही का? मग तुझ्या बॅगमध्ये कुठून आली? ही पर्स तुझीच आहे ना? राणी म्हणाली, हो, माझी पर्स आहे, पण मला तर याविषयी काहीच माहीत नाही. आणि तुमची अंगठी कधी हरवली होती? मी तर 2 दिवस कॉलेजमध्ये नव्हते मॅडम. आणि आता मेघना थोडीशी गप्प झाली आणि म्हणाली, राणी, माझी अंगठी ज्या दिवशी तू लास्ट टाईम कॉलेजमध्ये आली होतीस ना, त्याच दिवशी हरवली होती.
आणि राणी, इतक्या मोठ्या घराण्याची सून असून तुला असं शोभा देतं का गं? आणि मला माहीत आहे तू मला पसंत करत नाहीस आणि म्हणून तू माझी रिंग तुझ्याकडे मुद्दाम ठेवलीस ना? तुझा काय हेतू आहे गं यामागे? आणि असं वागून तू तुझ्या सासरच्या नावाला बट्टा लावतेस असं वाटत नाही का? मेघना आता सगळ्या स्टुडंट्स समोर, प्रोफेसर समोर राणीला बोलत होती, कारण तिला माहीत होतं सगळ्यांसमोर राणी तिचा जास्त अपमान करणार नाही. आणि राणी म्हणाली, मॅडम तुम्ही माझ्याशी सगळ्यांसमोर असं नाही बोलू शकत. आणि मेघना म्हणाली, का? मी का नाही बोलू शकत? तू चुकली आहेस हे तू मान्य कर. आणि राणी म्हणाली, माझं काहीच चुकलं नाही तर मी माझी चूक का मान्य करू? मला नाही माहीत माझ्या पर्समध्ये तुमची रिंग कुठून आली. आणि मेघना म्हणाली, मग ती आपोआप तुझ्या पर्समध्ये पडली असं म्हणायचं आहे का तुला? आणि राणी आता गप्प झाली आणि मेघना हळूच राणीकडे बघून हसत होती आणि तिला स्वतःचा विजय झाल्यासारखं वाटत होतं. आणि राणीकडे सगळेच शंखेखोर नजरेनं बघत होते. मेघनाचे प्यादे लगेच म्हणाले, पण मॅडम राणी इतक्या श्रीमंत घरची सून आहे तर तिला काय कमी आहे तिकडे? ती कशाला असं करेल? तिच्याकडून कदाचित चुकून झालं असेल. तिला रिंग सापडली असेल आणि ती तुम्हाला सांगायचं विसरली असेल, कारण त्यानंतर ती 2 दिवस घरीच होती. आणि मेघना हसून म्हणाली, त्याचं काय आहे ना विनोद, माणसाचे गुण जात नाहीत. जे मूळचे गुण असतात ना ते तसेच राहतात. मग तो नंतर कितीही श्रीमंत झाला तरी आधीचा जसा वागायचा ना, राहायचा तो तसाच वागतो. राणीसुद्धा आधीची गरीब मुलगी होती आणि आता तिला इतकं वैभव मिळाले तरीसुद्धा तिला एक रुपया जपून ठेवायची सवय आहे. तशी ही सवय चांगली आहे, पण राणी अगं असं दुसऱ्यांच्या वस्तू ठेवणं तेही लपवून हे योग्य नाही बघ. कदाचित ही रिंग तिला तिच्या आईकडे द्यायची असेल. सूर्यवंशींकडे तर काही पैशांची कमीच नाही. आणि हे ऐकलं आणि सगळी मुलं राणीला हसायला लागली. मनोजनं राणीकडे बघितलं आणि राणीचे डोळे पाण्यानं भरले होते, कारण आज मेघनानं राणीचा खूपच अपमान केला होता. तिच्या माहेरच्या गरिबीचा उद्धार केला होता. आणि राणी गुपचूप क्लासमध्ये गेली. त्यानंतर कॉलेज सुटल्यानंतर घरी आली आणि कशातच मन नव्हतं लागत. आणि ती रिंग माझ्याकडे आलीच कशी हे तिला कळेना. मनोजचा तिला फोन आला आणि तो म्हणाला, राणी तू मनाला लावून घेतलंस का? झालं गेलं विसरून जा. आणि राणी म्हणाली, मनोज अरे खरंच मला नाही माहीत ती रिंग माझ्याकडे कशी आली. मी असं करेल का तूच सांग. मनोज म्हणाला, हो राणी मला खात्री आहे की तू असं करणार नाही, पण अगं तुझं आणि मेघना मॅडमचं वैर सगळ्यांना माहीत आहे. सगळ्यांना वाटतं की तू मेघनाची खोड मोडण्यासाठी असं केलं असावं. आणि आता तो विषय राहू दे, आपण आपल्या स्पर्धेवर कॉन्सन्ट्रेशन करू. आणि राणी म्हणाली, मनोज आज माझा कसलाच मूड नाही, आपण उद्या करूया प्लीज. आणि तिनं फोन ठेवला. मग सोनम आली, म्हणाली, राणीताई चला ना आपण दांडियाची प्रॅक्टिस करू की संध्याकाळी करूया सर्वांसमोर. आणि राणीचा इथेही काहीच मूड नव्हता आणि तिनं सोनमलाही नकार दिला आणि बेडरूममध्येच रडत बसली. आणि जेव्हा रोहित घरी आला तेव्हा तो एकटाच बडबड करत होता. ती काहीच बोलत नव्हती. तिचा उतरलेला चेहरा त्यानं पाहिला आणि म्हणाला, काय झालं आज इतकी अपसेट का आहेस? सगळं ठीक आहे ना? तुझ्या आईकडे वगैरे सगळं व्यवस्थित आहे ना? आणि राणी वरचेवर फोन करत जा त्यांना आणि त्यांची चौकशी करत जा. आणि आता तर राणीच्या डोळ्यात आणखीनच पाणी आलं आणि ती खूप रडायला लागली. आणि रोहित तिला म्हणाला, काय झालं? ए राणी अगं असं पटकन सांग ना गं काय झालं, नाहीतर मला भीती वाटते. राणी म्हणाली, सर आज कॉलेजमध्ये असं म्हणून तिनं सगळं सांगितलं आणि खरंच मला माहीत नाही ती रिंग माझ्याकडे कशी आली. आणि मेघना मॅडम मला खूप बोलल्या, माझ्या माहेरच्या गरिबीचा उद्धार केला त्यांनी, असं म्हणून ती रडत होती. आणि रोहित म्हणाला, अरे बाप रे, बघितलं राणी, तू त्यांना बोलतेस म्हणून त्याही तुला बोलतात. राणी म्हणाली, सर तुम्ही त्यांना काढून का टाकत नाही? रोहित म्हणाला, आणि काय करू, मुलांचं नुकसान करू का? फक्त तुझं आणि तिचं पटत नाही म्हणून? आणि तू टेन्शन घेऊ नकोस, थांब. असं म्हणून त्यानं लगेच मेघनाला फोन लावला आणि रोहितचा फोन बघितला आणि मेघना गालात हसायला लागली आणि म्हणाली, बहुतेक हा घरी आला असेल आणि चोंबड्या राणीनं चहाडी केलीच असेल आणि तरीच रोहितचा फोन येतोय. आणि फोन घेतला आणि मेघना म्हणाली, बोला ना रोहित सर, बोला काय झालं? आणि रोहित म्हणाला, मॅडम तुमची रिंग कधी हरवली होती? मेघना म्हणाली, सर माझी रिंग 2 दिवसांपूर्वी हरवली होती. आणि रोहित म्हणाला, त्या रिंगची किंमत किती आहे? मेघना म्हणाली, आजच्या किमतीप्रमाणे साधारण 3 लाख. सर रिअल अमेरिकन डायमंड आहेत ते. आणि रोहित म्हणाला, बरं, आणि मला सांगा ती रिंग हरवली हे तुमच्या कधी लक्षात आलं? आणि मेघना आता पेचात सापडली, कारण रिंग हरवली हे त्याच वेळी
किंवा दुसऱ्या दिवशी लक्षात आलं असतं असं म्हणावं तरीही पंचायत होती. आणि आता मेघना म्हणाली, सर माझी रिंग हरवली हे मला आजच लक्षात आलं. आणि रोहितने तिचं खोटं लगेच पकडलं. हुशार रोहितला हे ओळखायला वेळ लागत नव्हता की मेघना खोटं बोलते. आणि तो म्हणाला, मग मॅडम तुमची रिंग हरवली हे तुमच्या आज लक्षात आलं आहे, तर ती रिंग नेमकी 2 दिवसांपूर्वीच हरवली हे कसं लक्षात आलं? आणि हे तुम्ही ठामपणे कसं सांगू शकता? ती कालही हरवू शकली असेल, परवा हरवू शकली असेल किंवा आज सकाळी हरवली असेल जेव्हा राणी कॉलेजमध्ये नव्हती तेव्हा. आणि तिच्या पर्समध्ये ती रिंग आज कशी आली हे आपण नंतर बघू, पण या प्रश्नांची आधी उत्तरं द्या. आणि काय तुम्ही रोज तुमच्या हातांकडे बघता की नाही? खाताना पिताना लक्ष जातं माणसाचं. आणि रिंग हरवली आणि तुमच्या 2-3 दिवसांनी लक्षात येते. अँड सॉरी टू से मॅडम, बट तुम्ही इतक्याही नादान नाही वाटत मला जितक्या तुम्ही दाखवता. मला माणसं ओळखायला येतात आणि माझी बायको असं कधीच करणार नाही, असं रोहित थोडा खमके आणि खोचक आवाजात म्हणाला. आणि मेघना घाबरली.